जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज चालली आहे गावी. कसं जाणार आहे, काय करणार आहे, सगळं तुम्हाला दिसेल. सो घरामध्ये सगळ्यात पहिले उठायचं काम असतं यांचं, मग कोण उठतात आणि त्याच्यानंतर माया उठवते मला, मग कोणाला उठवायचं? आणि मग हे शेट माणसं आणि बाकीची शेटवांचं वरती आहेत. म्हणजे आम्ही आंघोळ्या करायच्या, वाट बघत बसायची, शेटवांचं आवरणार येणार. मग ते लॉक करून येतात. साईड साईड बघा काय बोलणार, लय अत्याचार आहे गाईज माझ्यावर, पण असू दे. सो तुम्हाला माझा आणखीन अत्याचार असंच बघायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू बघा. काय म्हटलं? बघा शेट लोक आली, त्यात कशाला? शेट लोक आली, बघितलं. सो स्टे ट्यून गाईज. आणि इकडे माझ्या मम्मीचं फेवरेट काम, तिचा डॉगी. तो आता आपलाच डॉगी असल्यासारखा झालाय, है ना मम्मी? रुसलाय तो. 2 दिवस झाला त्याला बिस्किट नाही टाकलं. दिल ते मग काय रुसलाय तो? बघितलं मॅम, मम्मीला त्याची बी काळजी आहे, पण माझ्यावर जीव येत नाही मॅम मम्मीला. खूप पाऊस आहे आणि आमच्या इकडे तर लगेच पाणी साचतं गल्लीत. हे बघा कसं अंगावर गाडी घालते. श्रावण बाळ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. सो गाईज, मी माझ्या फेवरेट प्लेसवर आलेली आहे. मला खूप आवडतं इकडे बसायला. मागे मस्त झोपायला पण भेटतं आणि खूप जागा भेटते इकडे स्टेडियम. आणि इकडे आमच्या लाडूची एंट्री झालेली आहे. हॅलो लाडू, कशी आहे? आपल्याला इथून रिटर्न जायचंय का पुढून आहे? सरळ आहे ना? सो फायनली पोहोचलोय आम्ही. आणि इकडे अजून पावसाचं नामोनिशान नाही. आणि इकडे आमचं महादेवाचं मंदिर. पण क्लायमेट किती छान झालंय, पाऊस येतोच आहे वाटतं आता. सो गाईज, हे आमचं महादेवाचं मंदिर आहे गावातलं. तुमची काही इच्छा असेल तर मागून घ्या आणि दर्शन पण करा. सो किती सुंदर, बघ ना तनू, याच्यात किती भारी दिसते. आणि तनू एक प्लेस सांगते आपल्याला. काय नाव आहे का? डोंगरगण, सीताचं डोंगरगण. सो त्या प्लेसला आपण नक्की विजिट करूया. या मान्सूनमध्ये ट्राय करू. आज पॉसिबल असेल तर आज करू, जर नसेल पॉसिबल तर ॲज सून ॲज आपण जाऊया, पण नक्की जाऊया. पिंकी प्रॉमिस, हो ना? किती सुंदर आहे बघा. आमचं गाव खूप सुंदर आहे आणि इकडे येऊन एक सुकून भेटतं. गोड वाळे बघा, कसली गोड आहे ही गौ माता. हातलं घाबरतीये ती मला फार, आणि मी पण तिला घाबरते. आता आमची जेवणं झाली, भांडी घासून झाली. हे हळकुंडाची झाड आहेत, हे नारळाचं झाड आहे, आणि हे का आपण लावले हे आंबे, आपण लावले हे आता आरतीला द्यायचे लावायला. हे चिकू आहे. हा, हे चिकूचं झाड आहे खरं. हे येत आहे. याला चिकू पण असेल इथं एखादा अर्धा दाखवायला. ह्या कुठं सीताफळ आहे बाई? हा, ही सीताफळ आहे, दिसतंय ना सीताफळ, पण त्याला डोळे आल्याशिवाय नाही हे करायचं. बाई तू चप्पल घालायची ना. लावलेलं आहे सगळं. आळूची पानं आहेत बाई इथं. आणि हे शेवग्याचं झाड आहे बाई, आहे ना? सगळं ते मोरिंगा. इकडे बघ ना.
ती जांभळ होती ना कुठं जांभळ? केळीचं झाड आहे का बाई ते? ती केळीचं आहे. तिकडे एक आहे ना केळीचं. तेव्हा जांभळ आहे. ही हा हे आंबाडा आहे. आंबडा? हा हे आंबा आहे. हा हा आंबा आहे. हा. ते जांभूळ आहे. का आंबडा आहे. घेतली ना हा आणि घे ना मग हे तेव्हा हे कडीपत्ता आहे. हे कडीपत्त्याचं हा, झाड. हे आंबाड्याचं झाड आहे भाजीचं. हे आंबडा हा, भाजी. हा आंबाड्याची भाजी. हा हा हे तुझं कडी हे जांभळ. हे जांभळाचं झाड. हा, हा. हे मोरिंगा. हा शेवगा. शेवगा. हे झाड आंबा. आंब्याची खूप झाड आहेत. हा हा आणि मोठाले- पपई. मोठाले हा. इकडे लिंबूचं पण झाड आहे. तनू लिंबू तोडते आता. हा लिंब आहेत मोठे. आणि इकडे पपया बघा किती मस्त आल्यात. हा बघ पिकलेले आहे त्या खाली पिवळी आहे. हा एक दिसतीये. पिवळी आहे. खालीच आहे का मग? गाईस ताजी ताजी पपई झाडाची मी तोडली आता. कसली भारी. वर आहे फक्त अजून पपाया मस्त का नाही हिरव्याच आहेत बाकी. आहे का नाही का बरं हीच मस्त मस्त पिकलेली भेटली. इकडे आली. हा ना. आम्हाला लय शेवग्याची हाऊस आहे बाया. आम्हाला ठू झाड बाई असे करून लय येतं सगळे आंबे लावलेत. तिजून तिजून येते तिकडे परिपुंगी हे बघा. दिसले तुला मग हा ते बघा शेवटपर्यंत दिसले का? तिकडून आजीने आंबे लावलेत हे सगळे. तो 1 2 हा. इकडे असं फुटाफुटाच्या अंतरावर म्हणजे काय आंबेच आंबे घराच्या बाजूला. हा आता काही रानात जायची गरज नाही मग आम्हाला. नाही, ही पण जागा आपलीच आहे ना बाई सगळी. आपलंच आहे. सर्व गचपण आहे आपलंच आहे. हे सगळं गचपण हे सगळं बहुत जगह है गाईज हमारे पास. आमच्या आजी आजोबांनी खूप कमावून ठेवले आमच्यासाठी. इथं केळीचं झाड आहे. कुठे? ठीक आहे. हा बनाना लिव्स. ते घेतलं ना तुम्ही? हा ते घेतलं. हे आंबा आणखी हे आंबा काढा. हा ह्यो घेतला आंबा. पलीकडचं लय छान आहे आणखीन बनाना आहे ना. आणि इकडे लिंबू. हा हे सगळे लाईनीत आंबे लावले म्हणजे इन फ्युचर कसं आम्हाला टेन्शन नाही. हा ती घेतली केळी किती छान आहे बघा. घेतलं शेवगा इथं मोठा. मोरिंगाच मोरिंगा इकडे काय टेन्शन नाही. हे लिंबाचं झाड हे लिंबू दिसत आहेत तुम्हाला. इकडे बघ ना एवढं लेट्या किती पैशाचं इकडं. हा हा हे चिकू हा. बघा चिकूचं झाड. हे का चिकू सगळं चिकूच चिकू. तेव्हा वरती पण चिकू दिसत आहेत. कसलं भारी बाई. भारीच ना. मज्जा येते असं सगळं बघायला आणि एक्सप्लोर करायला. तुम्ही एखादा अर्ध कढीपत्ता बघितला असेल. इकडे कढीपत्ताच कढीपत्ता आहे बघा. एवढा म्हणजे तुम्हाला भाजीला हवा आहे दारात या तोडा घेऊन जा. इझी. गावाकडे राहायचे हे फायदे असतात. याला म्हणतात ऑर्गॅनिक खेती. घर का माल. इकडे पण लिंबोणी आहे. ही सगळी लिंबच लिंब. आणि आपल्याकडे 10ला 2चा वाटा 5ला 1 भाई. आंबा 2 आंबा. तिकडे ती लाईन तुम्हाला दाखवली ती तर वेगळीच. इकडे पण आंबे आंबे आणि याला कैऱ्या पण आल्यात. आणि आमची आजी पाणी घालते ह्या झाडांना. हो ना बाई. पप्पा मी काय आणलं बघा. अरे बघ ना आई ती पिकली बाबा. जर तुम्हाला हे लावलं होतं खबाय का तुम्ही मगाशी बघितलं ना ते मला घाबरत होतं आणि मी पण घाबरत होते ऍक्च्युली. पण आमची तनू बघा. आमच्या तनूला पण ॲनिमल्स खूप आवडतात. बघ तनू इकडे खूप गोडी. मी पण ट्राय करते हात लावायचं. बाळा गाईज आणखीन पपई काढणार आहे. घेऊ का?
गाईस काकूने बघा केवढ्या पपया काढून दिल्या आणि मग अशी मला एकच दिसली. थांबा तुम्हाला उजेडात दाखवते. 1 2 3 4 5 6. बापरे. इकडे मशीन मध्ये कपडे स्पिंग 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 स्पिंग. गरम गरम उकडलेल्या शेंगा आणि इकडे हे खायला मंडळी बसलेली आहे सज्ज. सो गाईज हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तो पद्धत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू परत अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तो पद्धत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहो. बाय.